बीड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संदीप क्षीरसागरांचा विजय का झाला तर योगेश क्षीरसागरांचा पराभव का झाला तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ। तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे। बीड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर अशी लढत आपल्याला पाहण्यास मिळाली, कारण शरद पवार गटाकडून संदीप क्षीरसागर तर अजित पवार गटाकडून योगेश क्षीरसागर ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे। योगेश क्षीरसागर यांना विजय करण्यासाठी संपूर्ण राजकीय टीम त्यांच्या बाजूने उभा राहिली असली तरी एकाकी पडलेले संदीप क्षीरसागर मात्र बीड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विजय झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहे। संदीप क्षीरसागर हे विजय होण्याचे दोन खरे कारण आहेत, ते म्हणजे एक, शरद पवार यांची बीड ह्या ठिकाणी सभा असताना त्या सभेमध्ये जाहीरपणे मनोज जरांगे यांना त्यांनी दर्शविलेला पाठिंब्यामुळेच मराठा समाजाचे एक गट्टा मतदान हे संदीप क्षीरसागर यांच्या पाठीशी उभा राहिल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले। तर दुसरा, मुस्लिम समाजाला जवळीक करताना संदीप क्षीरसागर यांना यश आल्याचे देखील आपल्याला पाहण्यास मिळाले आहे। मुस्लिम, मराठा व दलित ह्या तीन मतामुळेच संदीप क्षीरसागर यांचा विजय झाल्याचे देखील आता जाणकार व्यक्तीकडून बोलले जात आहे। तर दुसरीकडे अजित पवार गटाचे उमेदवार असलेले योगेश क्षीरसागर यांनी एका कार्यक्रमादरम्यान बोलत असतानाच जरांगे फॅक्टरची हवा कमी झाली असून जरांगे फॅक्टर चालणार नाही असे उद्गार केल्यामुळेच त्याचा तोटा देखील योगेश क्षीरसागर यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले। तर दुसरीकडे हक्काचं मतदान असलेले मुस्लिम मतदार देखील योगेश क्षीरसागर यांच्या पासून दुरावल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले असल्यामुळेच योगेश क्षीरसागर यांना ओबीसी मतदारांनी जरी स्वीकारला असलं तरी मुस्लिम मराठा बांधवांनी न स्वीकारल्यामुळे त्यांचा बीड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव झाल्याचे देखील आता समोर येत असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे। जरांगे पाटील यांच्या बाजूने उघड भूमिका घेतल्यामुळे व त्याचबरोबर मुस्लिम मतदारांना एकत्रित करण्यास संदीप क्षीरसागर यांना यश आल्यामुळेच संदीप क्षीरसागर यांचा बीड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विजय झाल्याचे राजकीय जाणकार विश्लेषकाकडून सांगण्यात येत आहे। खरंच मराठा व मुस्लिम मतदारांना एकत्र करण्यात संदीप क्षीरसागर यांना यश आल्यामुळेच त्यांचा विजय झाला आहे का, व योगेश क्षीरसागर यांना मराठा मुस्लिम एकत्र करण्यात अपयश आल्यामुळे त्यांचा पराभव झाला आहे, ह्याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।